गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली सततची धावपळ, बैठका, दौरे आणि कामाचा वाढता ताण यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रकृतीवरती परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी विधिमंडळाचे कामकाज सुरू असतानाच त्यांना ताप आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागला. प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावरती उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आलेला धुळ्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेते यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. शिंदे यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांचे दिवसभरातील सर्व अधिकृत कार्यक्रमही स्थगित करण्यात आले. डॉक्टर यांच्या प्रकृतीवरती सातत्याने लक्ष ठेवून असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान शिवसेनेतील सूत्रांनी नागरिकांना चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत असून एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांती देण्यात येत असून लवकरच ते पूर्ववत कामकाजाला सुरुवात करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.